पांडुरंग हरी, वासुदेव हरी, माऊली, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत सखुबाई आणि संत कान्होपात्रा या स्त्री संतांच्या मांदियाळीमध्ये आणखी एका नावाला अगदी वरचं स्थान आहे, संत बहिणाबाई। ह्या बहिणाबाई पाठक म्हणजे सद्गुरू संत तुकारामांच्या शिष्या। खरं तर बहिणाबाई कधी तुकोबांना भेटल्याच नाहीत। त्यांना तुकोबांचं दर्शन हवं होतं, पण तुकोबा तर सदेह वैकुंठाला निघून गेले होते। तुकोबांना गुरु करण्यासाठी व्याकुळ झालेल्या बहिणाबाईंनी रोज तुकोबांचे अभंग गायला सुरुवात केली। त्यांनी तुकोबांचा इतका ध्यास घेतला की तुकोबारायांनी स्वप्नात येऊन त्यांना गुरुपदेश दिला। एकदा नेमाप्रमाणे एकादशीच्या वारीकरिता पंढरीला निघालेल्या असताना अचानक थंडी वाजून ताप भरला, पण पांडुरंगाच्या भेटीची एवढी तळमळ की त्यांनी अंगावरच्या फाटक्या घोंगडीला विनंती केली, ही माझी हुडहुडी तात्पुरती तुझ्याजवळ ठेव, एवढी वारी करून येईल आणि मग माझा भोग भोगीन। ही घोंगडी त्यांनी एका झाडावर ठेवली व त्या वारीस निघून गेल्या। त्या सुखरूप परत येईपर्यंत ते झाड हिव भरल्यासारखं थडथड हालत होतं। तर अशा ह्या बहिणाबाई आणि अशी ही त्यांची भक्ती। ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला से कळस। ज्ञानोबा माऊली आणि तुकोबा यांचं वर्णन या चरणाशिवाय पूर्णच होत नाही। पण माऊली ही काव्य रचना कुणाची आहे माहिती आहे? संत बहिणाबाई यांची। माऊली संत बहिणाबाई यांचा जन्म वेळगंगा नदीच्या काठी देवगाव इसवी सन 1628 मध्ये झाला। ह्या एक वारकरी संप्रदायातील मराठी स्त्री संत कवयित्री आणि संत तुकारामांच्या शिष्य होत्या। लहानपणापासून परमार्थाकडे ओढा असणाऱ्या बहिणाबाईंनी पती व माहेरच्या माणसांसोबत अनेक तीर्थयात्रा केल्या। एका कीर्तनात तुकारामांचे अभंग ऐकून त्या तुकामय झाल्या। संत बहिणाबाईंना लहानपणापासूनच परमार्थाची व भक्तीची ओढ होती। कथा, कीर्तने, पुराण श्रवण आणि सत्पुरुषांची सेवा यात त्या रमल्या होत्या। त्यांचे नामस्मरण अखंड चालू असे। शेतात काम करीत असतानाही हा भक्तिभाव अभंगाचे रूपाने तिच्या मुखातून बाहेर पडे। ती रोज तुकारामांचे अभंग म्हणू लागली व तिने तुकाराम महाराजांच्या दर्शनाचा ध्यास घेतला। तिला तुकोबारायांना सद्गुरू करून त्यांचे अनुग्रह आशीर्वाद घ्यावयाचा होता, म्हणून रात्रंदिवस तुकोबांचे अभंग म्हणत ती त्यांचे ध्यान करू लागली। भेटीपूर्वीच तुकोबारायांचे वैकुंठागमन झाल्यामुळे त्यांची प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही। शेवटी तुकाराम महाराजांचे वैकुंठगमन झाल्यावर बहिणाबाईंची निष्ठा पाहून तुकोबारायांनी कार्तिक वद्य 5 शके 1569 रोजी स्वप्नात येऊन तिला साक्षात दर्शन व गुरुपदेश दिला। बहिणाबाईंचे सारे जीवन गुरुबोधामुळे बदलून गेले। भक्तिभावाचा उत्स्फूर्त आविष्कार आणि साधी सरळ हृदयस्पर्शी काव्यशैली असणाऱ्या या त्यांच्या रचना म्हणजे अभंग, ओव्या, श्लोक, आरत्या इत्यादी मिळून 732 कविता त्यांच्या नावावर आहेत। त्यांच्या अभंगातून तुकारामांच्या चरित्राचे अस्सल दर्शन होते। बहिणाबाईंनी आपल्या अभंगांमधून ब्राह्मण कोण हा विषय उपस्थित करून ब्राह्मण आणि ब्राह्मण सनातनी वृत्तीवर स्वतः ब्राह्मण असून त्या काळात सडेतोड टीका केल्या। एके दिवशी बहिणाबाई रामाच्या मंदिरात पूजा करत होत्या। त्यावेळेस रामदास स्वामींनी बहिणाबाईंना दिलेल्या हनुमानाच्या मूर्तीचे तोंड उघडले व बहिणाबाईंच्या हाताने तीर्थ प्यायले। सध्या ती मूर्ती शिऊर गावातील त्यांच्या निवासस्थानी मंदिरात सुखरूप आहे। बहिणाबाईंना त्यांच्या पूर्वीच्या 12 जन्मांचे स्मरण होते। 13वा जन्म स्त्रीचा म्हणजे संत बहिणाबाईंचा। संत बहिणाबाईंनी आपल्या 12 जन्माचे 35 अभंग आपल्या मुलांना सांगितले आहेत। घट फुटली यावरी नभ नभाचे अंतरी हा शेवटचा अभंग सांगितल्यावर त्या समाधीस्थ झाल्या। या साध्वीची समाधी शिऊर या गावी आहे। बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय।